सुरुवात करा जानकीताई. ओळख करून द्या. आवाज नाही येते. रेकॉर्डिंग चालू नाही केलंय ना, म्हणून थांबले होते. हो हो. गरगरद्यांच्या किल्ल्याचा अभेद्य बुरुज म्हणून ओळख करून द्या. गरगरद्यांच्या किल्ल्याचा अभेद्य असा बुरुज. महेंद्र सर. हा ठीक आहे. त्यांना विचारा रेकॉर्डिंग. हा सुरू केलं, आता बोला. नमस्कार. मराठी ध्यान सत्रामध्ये सगळ्या ध्यानी लोकांचं स्वागत आहे. गरगर ध्यान कुटुंब सगळ्यांचे स्वागत करते. आणि आज आपले लाडके महेंद्र सर, टेक्निकल हेड म्हणता येईल त्यांना, त्यांचं सेशन आहे. सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा. महेंद्र सर, तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. तो आजचा जो सेशन आहे तो एक स्पेशल आहे, कारण एका स्पेशल विषयाबरोबर मी आलेलो आहे तुमच्या समक्ष. हा जो विषय आहे हा ध्यानाचाच विषय आहे. आज टेक्निकल विषय नाही आहे माझ्याकडे. तो टेक्निकल विषय आपण दुसऱ्या दिवशी कधी घेऊया. तो आजचा जो विषय आहे, विषय टेक्निकल नसला तरी टेक्निकल बाजू जी आहे घरघर ध्यानची, ती तुम्ही आणि तुमचं कुटुंब म्हणजे प्रिया मॅडम आणि मिहिका सुद्धा, ह्या सगळ्यांनी खूप छानपैकी सांभाळून घेतलेलं आहे. त्यासाठी तुमचं फार 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 मनापासून आभार. थँक्यू सो मच. जसं सुनील सरांनी म्हटलं की अभेद्य बुरुज आहात तुम्ही घरघर ध्यानचे. तर ही पदवी तुम्हाला अगदी तंतोतंत लागू होते. धन्यवाद. थँक्यू सो मच. आज एक दुसरी टेक्निकल बाजू आपण बघूया. ही आहे ध्यानाची टेक्निकल बाजू. एक आहे कम्प्युटरची टेक्निकल बाजू, पण आज आपण ध्यानाची टेक्निकल बाजू बघूया. आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की आपण ही जी टेक्निकल बाजू आहे ही ध्यान करता करता गाइडेड मेडिटेशनच्या द्वारे आपण ती आत्मसात करूया. सगळ्यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपापले चष्मे काढून घ्यावेत आणि ध्यान मुद्रेमध्ये आपण सगळ्यांनी बसावं. पाय क्रॉस करून घ्यायचे आहेत, हात एकमेकांमध्ये फसवायचे आहेत आणि डोळे मिटून शांतपणे आरामात बसायचं आहे. काही न करणे म्हणजे ध्यान. सर्वांनी आपापले डोळे बंद करून शांतपणे एकदम आरामात अशा सुखासनामध्ये बसून हे ध्यान करायचं आहे. ज्यांना सुखासनामध्ये बसता येत नसेल त्यांनी खुर्चीवरती किंवा सोफ्यावरती बसून पाय लांब केले असतील तर ते क्रॉस करून घ्यायचे आहेत. हात एकमेकांमध्ये फसवायचे आहेत. डोळे मिटून आरामात बसायचे आहे. कुठलेही विचार येतील तर येऊ द्या आणि जातील, जशा येतील तसेच चालले जातील. येणारे विचार आणि जाणारे विचार यांच्याकडे फार लक्ष द्यायचं नाहीये. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत हे विचार येतच राहतील. आज आपल्याला पोचायचंय आपल्या तिसऱ्या डोळ्यापर्यंत, ज्याला आपण म्हणतो द थर्ड आय. त्याला आपण थर्ड आय पण म्हणतो किंवा विपස්සना अवस्था असं पण म्हणलं जातं. विपස්සना अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आपल्या श्वासाबरोबर एकरूप व्हायचं आहे. हळूहळू जो येणारा आणि जाणारा श्वास आहे त्याच्याकडे फक्त साक्षीभावाने बघायला सुरुवात करायची आहे.
कुठलाही मंत्रतंत्र नाही, कुठलंही श्लोक पठण नाही, फक्त श्वास. मधुर संगीताच्या समक्ष श्वासाला साक्षी होत जायचं आहे. शरीराला आरामात सोडून द्यायचंय. एकदम रिलॅक्स स्थितीमध्ये आपण बसायचंय. आपल्या श्वासाच्या समक्ष श्वासाबरोबर एकरूप होत जायचंय. आनंदामध्ये श्वासाबरोबर एकरूप होत जायचंय. विचार आले तर येऊ द्यायचे आणि गेले तर जाऊ द्यायचे. फक्त आणि फक्त श्वास. श्वासाबरोबर स्वतःला विसरून जायचंय. स्त्री असो अथवा पुरुष, हिंदू असो अथवा मुसलमान, इंजिनियर असो अथवा डॉक्टर, हे सगळे मुखवटे काही वेळेसाठी विसरून जायचे. येणारा श्वास आणि जाणारा श्वास. प्रत्येक श्वासाबरोबर साक्षी होत जायचंय. प्रत्येक श्वासाचे 4 भाग असतात. येणारा श्वास, त्याच्यानंतर कुंभक, ज्याला आंतरकुंभक म्हणतात, जाणारा श्वास आणि त्याच्यानंतरही कुंभक, बाह्य कुंभक. प्रत्येक भागाला वेगळं वेगळं करून ऑब्झर्वेशन करायचं आहे.
मुद्दामून जोरजोरात श्वास घ्यायचे नाहीयेत किंवा कुंभकही करायचे नाहीयेत. जो स्वाभाविक आहे, सहज आहे, अशा सहज श्वासाबरोबर एकरूप होत जायचं आहे. अशा सहज, स्वाभाविक, सरळ, नॅचरल श्वासाबरोबर जोडण्यासाठीच आपण आज बसायचं आहे. श्वासाबरोबर बसण्याचा संकल्प, श्वासाबरोबर जोडण्याचाच विकल्प. आपण नाही तर शरीर पण नाही आहोत, मन पण नाही आहोत, बुद्धी पण नाही आहोत. आपण तर एक निर्मळ आत्मा आहोत. अनंतरूपी परमात्म्याचे रूप. जो निरंतर असतोच असतो, फक्त कपडे बदलत राहतो. तुम्ही याच्या पहिलेही होतात, आजही आहात आणि याच्या पुढेही असणार आहात. स्वतःपर्यंत पोहोचण्यासाठी श्वासरूपी गुरुचा पाय पकडून तो जसा चालेल तसं तसं तुम्ही चालत जायचंय आतमध्ये. स्वतःपर्यंत पोहोचण्याचा प्रवास करायचा आहे. अंतर प्रयाण करायचं आहे. अंतर्मुख होऊन अंतर प्रयाण. मनाच्या सर्व कंडिशन्सला सोडून द्या. निरंतर चालणाऱ्या श्वासाबरोबर एकरूप होत जायचंय. कुठलाही मंत्रतंत्र नाही. कुठलाही मनाचा खेळ पण नाही.
फक्त श्वास येतोय आणि जातोय. कीजे कृपा गोपाल आपल्या शरीरामध्ये 3 मेन नाड्या असतात. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. गोविंद त्याला आपण नाव देऊ यमुना, सरस्वती आणि गंगा. सुषुम्ना नाडी जी आहे ती आहे गंगा नाडी. इडा नाडी म्हणजे यमुना नाडी. पिंगळा नाडी म्हणजे सरस्वती नाडी. एक नाडी शीतलता देते, एक नाडी उष्णता देते. या दोघांचा संगम व्हायचाय. गोविंद एक दुःख देते तर दुसरं सुख देते. गोविंद एक मनोदौर्बल्य देते तर एक मनोबल देते. या सर्वांमधून, या द्वैतांमधून अद्वैताकडे म्हणजे गंगा नाडीकडे जात राहायचंय, मध्य मार्ग पकडून. आपला मीपणा सोडून या गंगेमध्ये स्नान करायचंय. श्वासावर संपूर्ण समर्पण. कृपा गोविंद दीन दया दीन दयाल प्रभु के महिमा ना भूतकाळ आहे ना भविष्यकाळ. फक्त आणि फक्त वर्तमान काळ. वर्तमान काळातच चालतोय श्वास. श्वास जो सुरू आहे तोच वर्तमान काळ आहे.
दीनदयाल प्रत्येक श्वासाबरोबर महिमा अंतरप्रयाण करायचं आहे. दीनदयाल प्रत्येक श्वासाबरोबर जुळत जायचंय. यालाच म्हणतात आनापानसती ध्यान. आनचा अर्थ येणारा श्वास आणि अपानचा अर्थ जाणारा श्वास. सती म्हणजे या दोघांबरोबर मिळून राहायचंय किंवा जुडून राहायचंय. तो श्वास कसा येतो, कसा जातो, तुम्हाला काय काय फिलिंग्स होतात, काय काय होतं, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. फक्त का होतं, कुठून होतं, कशासाठी, हे प्रश्न नकोय सध्या. फक्त साक्षी भावाने प्रत्येक गोष्टी बघत राहायच्या आहेत. येणाऱ्या श्वासाला किती वेळ लागतो, त्याच्यानंतर किती वेळ तो आतमध्ये थांबतो, किती वेळानंतर तो बाहेर येतो, बाहेर जाणाऱ्या श्वासाला किती वेळ लागतो. प्रत्येक अवस्थेमध्ये तुम्हाला काय काय फिलिंग्स होतात, प्रत्येक गोष्टी ऑब्झर्व करा. गोविंद गोविंद गोपाल गोविंद गोविंद गोपाल कृपाल दयाल के जय गोविंद 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 गोपाल 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 दीन 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 दयाल दीन दयाल दीन दयाल दीन दयाल फक्त श्वासाचा ध्यास, प्रभु फक्त आणि फक्त श्वास. मनाचे सर्व दरवाजे ओपन करून टाकायचे. आनंदामध्ये श्वासाबरोबर जुळत जायचंय. संगीताद्वारे अंतरप्रयाण करायचं आहे.
गोविंद गोपाल गोपाल प्रत्येक श्वासाकडे आनंदाने आणि प्रेमाने पूर्ण रिस्पेक्टनी बघत जायचंय. संपूर्ण विश्वास फक्त आणि फक्त श्वासाबरोबर. ना आपल्याला यमुना नदी पाहिजे, ना सरस्वती नदी पाहिजे, आपल्याला तर गंगा पाहिजे. गंगेमध्येच स्नान केल्याने मिळतो मोक्ष. अशी मोक्षदायिनी गंगा तुमच्या आतच आहे. गोविंद गोपाल गोपाल काही वेळेसाठी साऱ्या दुनियेला विसरून जा. ना घर आहे, ना परिवार, ना मित्र आहे, ना बंधू आहेत, ना अजून कोणी. फक्त तुम्ही आणि तुमचा श्वास. पहिले श्वासाबरोबर जोडायचंय आणि नंतर श्वासाच्या शक्तीबरोबर जोडत जायचंय. जेव्हा आपण श्वासाबरोबर जोडत जातो त्याला म्हणतात आनापानसती. जेव्हा आपण श्वासाच्या शक्तीबरोबर जोडतो त्याला म्हणतात कायानुपासना. श्वासाच्या शक्तीला अनुभव करायचा असेल अनकंडिशनल होऊन जायचंय पहिले.
कुठलंही बंधन नाही, कुठली अपेक्षा नाही, कुठलीही आशा नाही किंवा निराशा पण नाही. फक्त जेव्हा तुम्ही ऑब्झर्वेशन करत जातात त्यावेळेला तुम्हाला कळते तुमच्या श्वासाची शक्ती. और पुणे मोहे सब नर नारे मिले मोहलियो है मन रंग करके शाम बतागे आज मुरलिया शाम बतागे आज मुरलिया वे अपनों जोगी जंगमयति सती जोगी जंगमयति सती और गुने मुनि सब नरे मिले मोहनी हो रंग करके शाम बतागे आज मुरलिया शाम बऱ्याच वेळेला शरीरामध्ये आपल्याला जडपणा वाटतो किंवा हलकेपणा वाटतो. बरेच वेळेला रंग दिसतात, तरंग उठतात. जोगी जंगम मुंग्या मुंग्या आल्यासारखं वाटतात, वीज कडाडल्यासारखं वाटतं. ही सर्व लक्षणं आहेत तुमच्या शरीरामध्ये श्वासाच्या शक्तीचे. जसजशी श्वासाची शक्ती पसरायला सुरुवात होते तसतसे तुमच्या शरीरामध्ये हे वेगवेगळे अनुभव तुम्हाला येत जातात. आज मुरलिया 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 उश्वास आणि निश्वास दोघांचा मधुर योग होतोय आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. सुख आणि दुःखाचा पण योग होतोय आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. तुमच्यातली स्त्री आणि तुमच्यातला पुरुष यांचा पण मधुर योग होतोय आणि तुम्हीच त्याचे साक्षीदार आहात. तुमच्या आशा आणि निराशा या दोघांचाही मधुर योग होतोय. जय गोविंद गोपाल कृपाल
कीजिए कृपा ऐसा एक है या सगळ्यांचा जो योग होतोय फक्त योगी लोकांनाच माहिती पडतात. जे लोक या सर्व योगांना साक्षी होतात त्या साक्षीदारालाच योगी म्हणतात. आणि तुम्हीच सगळे ते योगी आहात, योगी आणि योगिनी. गुरु बिन गुरु बिन गुरु बिन अशी रात्र संपते आणि सूर्याच्या पहिल्या किरण पृथ्वीवरती पडायला सुरुवात होतात. जिथे जिथे त्या पडतात तिथे एक मधुर योग बनतो. सूर्य आणि चंद्राचा योग. जिथे अंधाराची शक्ती संपत जाते आणि सूर्याची शक्ती वाढत जाते. संगत कर ले तबे तूने जन्मे तूने कहा ज्ञानरूपी सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही न्हावून निघतात. गुरु बिन ज्ञान ना पाए बिना
आनंद लहरी तुमच्यामधून उसळत आहेत. आपल्या शरीरामध्ये जे सेल्स असतात, आपलं शरीर जे सेल्सनी बनलेलं आहे, प्रत्येक सेल तुमचे आनंद लहरीमध्ये ऍक्टिव्हेट होत जातात. इसके बाद एक छोटा सा भजन गाऊंगा और आज का जो मेरा गायन है वो समाप्त करना चाहूंगा एक भजन के बाद। सब लोग ध्यान के साथ बने रहे। गंगा यमुना तीर, गंगा यमुना, गंगा यमुना, गंगा गंगा यमुना तीर चलो मन, गंगा यमुना तीर चलो मन, गंगा यमुना तीर, गंगा यमुना निर्मल पानी। मनाचे सगळे विचार सोडून द्या, त्या गंगेमध्ये वाहून टाका स्वतःला. गंगा यमुना निर्मल पानी, शीतल होत शरीर, शीतल होत शरीर चलो मन, गंगा यमुना तीर चलो मन, गंगा यमुना तीर चलो मन, गंगा यमुना तीर। बंसी बजावत गावत कान्हा, बंसी बजावत गावत कान्हा, कान्हा कान्हा गावत कान्हा। जिथे यमुनेची शीतलता आणि सरस्वतीची उष्णता एक होत जाते, जिथे या दोन्ही नाड्या इडा आणि पिंगळा एक होतात, त्या ठिकाणाला भ्रूमध्य म्हणतात. दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी असतो हा भ्रूमध्य. तिथेच
तुमचा असतो तिसरा डोळा किंवा द थर्ड आय. मोर मुकुट पीतांबर सोहे, मोर मुकुट पीतांबर सोहे, शरीराचे सर्व कण आणि कण ज्या वेळेला ऍक्टिव्हेट होतात त्यावेळेला श्वास हळूहळू कमी कमी होत जातो. जर पहिले नाभीपर्यंत पोहोचत असेल श्वास तर हळूहळू तो छातीपर्यंतच पोहोचतो. काही वेळानंतर तो घशापर्यंतच पोहोचतो. असे करता करता शेवटी भ्रूमध्यामध्ये जाऊन लीन होऊन जातो, लय होतो. अशा लय अवस्थेमध्ये ज्या वेळेला तुम्ही ध्यान करतात त्यावेळेला तुमचा तिसरा डोळा पूर्णपणे उघडतो आणि याच अवस्थेला विपස්සना अवस्था अशा म्हणतात. मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, चरण कमल पर सिर, चरण कमल पर सिर, चलो मन गंगा यमुना तीर, चलो मन गंगा यमुना तीर, गंगा यमुना निर्मल पानी, गंगा यमुना निर्मल पानी, शीतल होत शरीर, ज्या वेळेला हा तिसरा डोळा तुमचा ओपन होतो याची 4 लक्षणं तुम्हाला दिसायला सुरुवात होतात. सर्वात पहिलं लक्षण आपण त्याला म्हणतो चर्मचक्षु. चर्म म्हणजे आपलं स्किन, चक्षु म्हणजे डोळा. आपल्या स्किनच्या द्वारे आपल्याला बरंच काही समजायला सुरुवात होतं. धन्यवाद. मुझे जो यहाँ पे एक गाने के लिए सेवा करने के लिए जो मौका मिला है, आपल्या श्वासाबरोबर जुळत जायचंय. स्किनच्या द्वारे आपल्याला माहिती पडतं जिथे कुठे तुम्ही टच करतात ती वस्तू काय वस्तू आहे, त्याचा रंग कसा आहे, सगळं काही त्याचं माहिती पडतं. तसेच जसं तुम्ही कुठल्या वस्तूला टच करतात आणि माहिती पडतं, एखादी व्यक्तीने तुम्हाला टच केला तर तो टच कुठल्या उद्देशाने केला आहे, तो कोण व्यक्ती आहे हे माहिती पडायला सुरुवात होते.
चांगल्या भावनेने केला आहे का वाईट भावनेने टच केला आहे, याची माहिती मिळायला सुरुवात होते. जसं आपण दोन्ही डोळ्यांनी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, तशीच इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या स्किननी पण करायला सुरुवात करतात. वातावरणामध्ये होणारे बदल ते पडतात. तुम्ही ज्या ठिकाणून वावरतात, त्या प्रत्येक ठिकाणात काय काय इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन सगळी तुमची स्किन कलेक्ट करायला सुरुवात करते. चर्मचक्षू नंतर येतो तुमचा मनोचक्षू. याच्यामध्ये दोन मन असतात आपल्या आतमध्येच. एका मनाला म्हणतात इंडिव्हिज्युअल मन, म्हणजे स्वतःचं मन, आणि एकाला म्हणतात युनिव्हर्सल मन, म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाचं मन. तर हे इंडिव्हिज्युअल मन जे आहे, हे इंडिव्हिज्युअल मन युनिव्हर्सल मनाबरोबर एकरूप व्हायला सुरुवात होते. जसजसे तुम्ही या ब्रह्मांडीय मनाबरोबर एकरूप होत जातात, त्याच्यामध्ये काय काय घडामोडी चालू आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळायला सुरुवात होते. आणि त्या अनुसंधानी समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चालू आहे याची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळायला सुरुवात होते. कारण तो तर इंडिव्हिज्युअल मनामध्येच आहे, पण तुम्ही ब्रह्मांडीय मनामध्ये आहात. या मनाचे दोन मेन भाग आहेत. एक आहे सचेत मन आणि एक दुसरं आहे असचेत मन, म्हणजे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. एका मनामध्ये कंटिन्युअस विचार येत असतात आणि दुसऱ्या मनामध्ये तुम्ही जो काय अनुभव घेतायत तो सगळ्याचा सगळा सेव्ह होत जातो. या सबकॉन्शियस माइंडच्या आधारे तुमचं बुद्धी विकसित होत जाते.
सचेत मनाच्या आधारे मन, चित्त हे विकसित होत जातं. असचेत मनाच्या आधारे बुद्धी आणि अहम हे विकसित होत जातं. आणि तुम्ही ज्या वेळेला या दोघांच्या बरोबर एकरूप होत जातात, या दोन्ही मनाला जेव्हा तुम्ही एकरूप करतात, त्यावेळेला तुमचा आत्मा विकसित होत जातो. ज्यावेळेला तुमचा आत्मा विकसित होत जातो, तसा तुमचा दिव्य चक्षु हा पण ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते. दिव्य चक्षुच्या मुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी बंद डोळ्यांनी पण दिसायला सुरुवात होतात. म्हणजे तुमचे फिजिकल डोळे ज्या वेळेला बंद असतात, त्यावेळेलाही तुम्हाला सर्व काही दिसत असतं. सर्व ब्रह्मांडामध्ये कुठे काय चालू आहे, सर्व काही तुम्हाला माहिती पडतं, सर्व काही दिसतं. पूर्वजन्मांमध्ये तुमचे जे गुरु होऊन गेले आहेत, त्यांच्याशी कम्युनिकेशन करण्याचा जो पॉइंट आहे, तो दिव्य चक्षुतूनच होऊन निघतो. दिव्य चक्षुच्या मुळेच तुम्ही तुमच्या गुरूंशी बोलू शकता. आपले जेवढे पूर्वज होऊन गेले आहेत, त्यांच्याशी बोलायचा आणि भेटण्याचा एकच एक रस्ता आहे. त्यालाच म्हणलं जातं दिव्य चक्षु. आपण बऱ्याच लोकांबद्दल ऐकलं आहे. भूलोक, भूवरलोक, सुवरलोक, जनलोक, महरलोक, तपोलोक, सत्यलोक. या सर्व लोकांमध्ये काय काय चालू आहे, सर्व बघण्याची शक्ती ही दिव्य चक्षुमध्येच असते. तुमच्या सर्व पूर्वजन्मांच्या रहस्यामध्ये जाण्याची शक्ती ही तुमच्या दिव्य चक्षुमध्येच असते. हा दिव्य चक्षुच तुम्हाला त्रिकालज्ञ बनवतो. तुमचा भूतकाळ, तुमचा वर्तमान काळ आणि तुमचा भविष्यकाळ या सर्वांचं ज्ञान
या दिव्य चक्षुच्या आधारे आपण अर्जन करू शकतो. हे सर्व ही जी इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करत जातो, याच्यामुळे याचं जे शेवटचं फळ आहे ते तुम्हाला बनवतं ज्ञानी. म्हणजेच तुमचा ज्ञानचक्षु पण तो ऍक्टिव्हेट करतो. एक ज्ञानी कधीही मायेमध्ये फसत नाही. तो कधीच ड्युअलिटी मध्ये फसत नाही. कुठल्याही मोहामध्ये तो पडत नाही. त्याच्यामध्ये कुठलीच अशुद्धता राहत नाही. जशी गंगेमध्ये कुठलीच अशुद्धता राहत नाही. ते पाणी कधीच सडत नाही. तशीच आपली अवस्था होते. ज्ञानी झाल्यामुळे परत जन्म घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे हे तुमच्यावरती त्याचा निर्णय दिला जातो. एका ज्ञानीच्या सर्व इच्छा कंप्लीट संपून गेलेल्या असतात. मनाच्या सगळ्या खेळांवरती त्यांनी कधीच कंट्रोल केलेला असतो. त्याला मोक्ष कधीचाच मिळालेला असतो. शेवटचे 5 मिनिटं फक्त आणि फक्त श्वास. शेवटचे 2 मिनिटं. शेवटचा 1 मिनिट. शेवटचे 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आपले दोन्ही हात काढून आपल्या डोळ्यावरती ठेवून द्यायचे आहेत.
हाताचा मध्याचा भाग आपल्या डोळ्यावरती यायला पाहिजे. पाच सेकंदासाठी हात ठेवल्यानंतर तो काढून घ्या आरामात आणि बिलकुल हळूवार आपले डोळे उघडू शकता तुम्ही. सगळ्यांचे फार फार आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच जानकीजी, सुनील सर आणि मानिनीजी, अंजनाजी, रामबाबू सर, सगळ्यांचे फार फार आभार मला परत चान्स दिल्याबद्दल. धन्यवाद महेंद्र सर. थँक्यू सो मच सर. धन्यवाद महेंद्र सर. हरिद्वारच्या खूपच सहज हरिद्वारच्या गंगेचं स्नान झालं सर्वांना. हरिद्वारला जायला नको आता. हरिद्वारला जाऊन आल्यासारखं वाटतंय. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू थँक्यू. आणि याच्या अगोदर जे 2 सेशन अटेंड केले ते माझं कंटिन्युअस सलग तिसरं सेशन होतं. ह्या सेशन मध्ये निश्चळ स्थिती काय असते ती अनुभवली, अढळपद काय असतं ते अनुभवलं, निजसुख काय असतं ते अनुभवलं, चित्तप्रज्ञा अवस्था काय असते ती अनुभवलं आणि नो माइंड तर सोडा पण नो बॉडी स्टेट आणि नो माइंड स्टेट एकाच वेळी अनुभवलं. नो बॉडी आणि नो माइंड. आणि त्याच्यानंतर श्वास शोधत होतो, श्वास कुठे. श्वास आहे ना, हा श्वासच ऍक्च्युली इनविजिबल झाला होता. तो श्वास शोधत होतो, श्वास कुठे. अशी जबरदस्त अवस्था प्राप्त झाली. अंतर्बाह्य ओलाचिंब झालं होतं. तुमच्या अफर्मेशन मुळे अंतर्बाह्य ओलाचिंब झालो होतो आणि ते निजसुख जे आहे ना ते अनुभव होतो. धन्यवाद त्याकरता. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. अजून तुमच्याकडे रामबाबू कडून आलेल्या ऊर्जेचा जो प्रवाह जो आहे तो आम्हाला सलगपणे गंगा यमुना सरस्वतीच्या माध्यमातून मिळाला. त्याबद्दल खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद सुनील भाऊ. महेंद्र सर आज खूपच सहजता होती ध्यानामध्ये ते आणि तुमची ऊर्जा आम्हाला जाणवत होती. आणि आज व्हायब्रेशन लेवल खूप जास्त होते सुरुवातीच्या वेळेला. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगते मी. सुरुवातीच्या ध्यानाच्या सुरुवातीच्या वेळेत हे वरच्या इतक्या पार्ट मध्ये खूप जोरात व्हायब्रेशन्स होते आणि नंतर लेफ्ट हँड मध्ये भरपूर व्हायब्रेशन्स जाणवायला लागले. आजचा अनुभव खूप चांगला होता, वेगळा होता. धन्यवाद. थँक्यू. अजून कोणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील तर प्लीज हँड रेज करा. ज्योतिजींना बोलू बोलायचं. शकता तुम्ही. अनम्यूट केलंय तुमचं. हॅलो सर. महेंद्र सर. येस मॅडम. धन्यवाद. खूप छान सेशन केलं तुम्ही. भरपूर छान. थँक्यू. आणि मला ना 2 दिवस मी स्वतःहून करते, दुपारची रात्रीची ते करते मी 2 त्या दिवशी काल मी 2.5 तास केलं, आज मी 2 तास केलं. मला ना पूर्ण ना ग्रीनरी दिसली. म्हणजे शेती कशी हिरवळ एकदम पोपटी कलरची. आणि मी हळूहळू जवळ पोचले ना. हॅलो, ऐकायला येतं ना तुम्हाला? येस ऐकायला येतं. मग जवळ गेले ना तर तिथे पावसाचं पाणी पडलेलं त्याच्यात आणि ते पावसाचे थेंब सुद्धा असे क्लिअर थेंब ते मोती सारखे ट्रान्सपरंट मोती कसे असे तसे दिसत होते. ते सुंदर दिसत होते आणि खूप वेळा दिसलं मला ते. एकदाही नाही दिसत होतं. मग निळा रंग येत होता, परत दिसत होतं आणि डोंगर सुद्धा सगळे हिरवे, झाड एकही नाही. सुंदर ग्रीनरी, फक्त हिरवळ. अगदी सुंदर दिसत होतं आणि इतकं छान वाटलं ना मला. पण मला आणि एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती. मी आता नेहमी झोपते नेहमी, पण मला कधी तोंड उघडं राहत नाही, कधीच नाही. एवढ्या वर्ष कोण बोललं नाही फॅमिलीमध्ये. पण जेव्हा मी ध्यान करून बसते ना, भले किती वेळ बसू दे, मी बसते 2 तास 2.5 तास बसते मी, मला काही त्रास होत नाही. पण त्या ध्यानामध्ये जेव्हा मी निद्रेत जाते ना,
ध्यान करता करता म्हणजे हम्म. ते सेशन चालू असताना किंवा एकटी कधी पण माझं पूर्ण तोंड उघडं राहतं. का असं ते? काही काही वेळेला ना काही काही ब्लॉकेजेस ओपन होत असतात आपल्या बॉडीमध्ये, हा आणि ते ओपन करण्यासाठी आपलं तोंड ओपन होण्याची आवश्यकता असू शकते एखाद्या वेळेला. हा, पूर्ण तोंड इतकं उघडं हो. राहते ना, असं ते लोक बोलतात काय गाय तू अशी कधी झोपत नाही, तर तू पूर्ण तोंड तुझं पूर्ण उघडं होते. आता दुपारी मला ना छान सेशन झालं, मग एकटीच केलं मी. आणि मी बराच वेळ सेशन केल्यानंतर मी निद्रेत गेली. आणि निद्रेत मला काय दिसलं, मला कोणीतरी 3 वस्तू दिल्या हातात, तू हे घे म्हणून. एक लाडू होता तिळाचा आणि एक काहीतरी हा. चपटी वस्तू होती अशी, म्हणजे आवळ्याची अशी कशी असते तशीच, असं. आणि आणखी काय, पण ते मला आठवत नाही. कुठे कुठे फिरली मी, पण मला आठवत नाही, थोडं थोडं असं आठवतं. आणि मग दुधाचा मोठा डबा होता, म्हणजे दुधात घे. मग तो डबा मी घेतला, ग्लासात दूध घेतलं आणि ते दुधाबरोबर मी म्हटलं गिळते, ते चपट चपट आहे ना, मला ना ते टाळ्याला जाऊन बसलं, जातच नाही आतमध्ये. हाताने ढकलते, दुधाने घेते, पण ते जातच नाही. आणि ते चिकटून बसले, त्यामुळे मला जाग आली आणि माझी निद्रा तुटली. असं दिसलं. पण मी पौर्णिमेत पूर्ण कंटिन्यू जरा पण मिस केलं नाही. काल रात्री माझ्याकडे पाहुणे होते म्हणून करता नाही आलं, पण मी दुपारी केलं, 2.5 तास केलं. हा. मस्त. थँक्यू. शेअर करण्यासाठी फार फार धन्यवाद. हा. पण तुम्ही खूप छान सेशन, आजचं मला इतकं आवडलं ना, खूप छान घेतलं, खूपच छान. थँक्यू त्याबद्दल. थँक्यू. आजचं सेशन सगळं YouTube वरती लाईव्ह झालेलं आहे. हा हा. नेक्स्ट टाइम पण तुम्हाला ते बघता येईल. नाही, मी जेव्हा काही नसते ना, तेव्हा मी चालू करते तुमचं किंवा कोणाचे चालू करून मी चालू करते सेशन, किंवा हा. मग कृष्णाचं गाणं एखादे घेऊन लावते अशी, आणि मी करते, मला होते, मला काही प्रॉब्लेम नाही होत. पण सर, मी हा. तुमचं पण असतं ना ऑनलाईन युट्यूबवर, ते पण करते, किंवा रामबाबूचं घेते, कोणाचं तरी चालू करते ईश्वरी, आणि मी बसते सेशनला. मी वाट बघत नाही, मला ओके. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी करते. बरोबर. हा. पण आजचं सेशन तुमचं असं वेगळंच वाटलं मला, एकदम वेगळं, खूप छान झालं. हा, आवडलं मला. थँक्यू. धन्यवाद थँक्यू. ज्योतिताई. महेंद्र सर खूप मोठे, आपलं भाग्य आहे की महेंद्र सरांचे सारखे मोठे मास्टर आपल्याला हो, लाभले. ते सुनील सर ते खूप छान बोलतात, आणि ते ऐकत राहावंसं वाटते. असं वाटतं सेशन संपू नये, आणखी जास्त वेळ वाढवा. धन्यवाद. ओके, थँक्यू मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. संध्याताई बोला, अनम्यूट संध्याताई. केलंय तुम्हाला. हा, महेंद्र सर, खूप खूप धन्यवाद. खूप छान थँक्यू. वाटतं. शब्द नाहीये बोलायलाही, सगळ्यांनीच बोललंय, पण मला कालपासून मला खूप लो फील होत होतं, फिवरिश होतं, खूप सर्दी होती, डोकं दुखत होतं. मला काल पौर्णिमा ध्यान पण करता आलं नाही, त्यामुळे मला झोपावं लागलं कंपल्सरी. पण हा. मला आता खूप छान वाटतंय, म्हणजे मला आता बोलायला शब्दच नाही, असं भरून आलं एकदम. खूप छान वाटतं, म्हणजे डोकंही उतरलंय आता पूर्ण. काय, मी पूर्ण तंद्रीत होते, मला काही दिसलं नाही, काही नाही, पण खूप एनर्जिक वाटतंय आता. आणि आता उद्या मी ऑफिसला जाऊ शकेल हा विश्वासही आलाय, हा. नाहीतर नाही तर मनामध्ये डाऊट आला होता. हा, म्हणजे उद्या आपण फिवरिश वाटतंय, आपल्याला काही झालं नसेल ना, करोना वगैरे, असं जरा शंकाही येत होत्या. पण खूप छान वाटतंय आता, आणि खरंच म्हणजे शब्दच नाही आभार मानायला. आणि मला परत परत ऐकायला आवडेल, तुमच्या सेशन मध्ये सहभागी व्हायला आवडेल. आणि खूप नॉलेज पण येत होतं, मध्ये तंद्री लागलेली, काय बोलला ते कळालं नाही, म्हणून परत ऐकावं लागेल एकदा. ते ज्ञानही खूप महत्वाचं होतं. पण खूप आभार, खूप आभार. खूप छान. थँक्यू सर. थँक्यू. महेंद्र सो सर, मच. संध्याताई येस सर. कीर्तनकार आहेत हा, ओके. कीर्तनकार आहेत संध्याताई. हो. आणि एक ओके. सेशन त्यांचं होऊन गेलं, अतिशय छान झालं. आणि ते आता नेहमी सेशन घेणार आहेत. तर ओके. काल त्यांना अचानक ऑफिसला बोलवायला लागलं, बोलावणं आलं, म्हणून ते गेल्या, नाही तर काल होतं त्यांचं. फार छान. धन्यवाद संध्याताई. आमचं थँक्यू भाग्य सर. त्यांना थँक्यू. ऐकायला मिळालं, हे आमचं भाग्य. नाही हा. सर, आम्ही म्हणजे पायाची धूळ पण नाहीये तुमच्या, अरे पण नाही, उलट बोलताय तुमच्याकडून तुम्ही. तुमचं ज्ञान ऐकायला आवडेल. खूप खूप छान वाटलं. शिवाजी चव्हाण बोला. धन्यवाद संध्याताई. संध्याताई बोला. शिवाजी सर बोला. बोला शिवाजी माऊली बोला.
त्यांना अनम्यूट करा. अनम्यूट केलंय. हा, शिवाई सर हे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत अनेक वर्ष. बोला. आवाज काय? अनम्यूट करा. अनम्यूट केलंय मला. हॅलो. हा, बोला बोला. हा हा आपले सर नमस्कार. आणि नमस्कार आज सर. चांगलं स्टेशन केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि सगळ्या आपले ध्यानी मंडळींना सुद्धा नमस्कार. एकदम चांगलं, एकदम व्यवस्थित. आणि सकाळचं स्टेशन सुद्धा चांगलं झालं. आणि आजचं आता सुद्धा स्टेशन चांगलं झालं, फर्स्ट क्लास. ती धुंद आहे ती जो आपला आवाज आतून देता येते ते एकदम मस्त देत आहे. थँक्यू सर. ओके ओके सर. धन्यवाद धन्यवाद शिवाई सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आजचं म्युझिक वेगळं होतं, खूप मजा आली महेंद्र सर. हो हो हो, छानच होतं. ऍक्च्युली ते म्युझिक जे आहे ना ते महायोग ध्यान कुंभचं हा म्युझिक हा. चालू होतं. हा, त्यालाच मी तिकडून इकडे शेअर केलं. right, right. ऍक्च्युली ते सेशन पुढे निघून गेलं, पण ते म्युझिक जिथे संपलं तिथून थोडस पाठीमागे घेऊन मी सुरुवात केली परत. अच्छा. महेंद्र सर. हा सर. हा सर, हे जे ते घंटेची जी नादाचं टोल्याचं जी नादाची जी धून असेल तर जरा थोडीशी वाढवता येईल आणि काहीतरी करता येईल तर बघा ना. येस येस, करू ती ना आपण घंटेची डेफिनेटली. ती बघा याच्या कुंभमेळ्यामध्ये ते दाखवलं होती घंटेची हो, हो. नुसती धून. ती जरा Yes. एवढी आहे की नाही, ती एकदम म्हणजे लास्ट धून, त्याच्या पलीकडे कोणती धून नाही. करेक्ट. ओके सर, ओके सर, जरा जमलं तर बघा. मी काढतो ती. ओके 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 सर. धन्यवाद धन्यवाद शिवाई. थँक्यू सर. थँक्यू. सुगंधाताई बोला. सुगंधाताई. मानिनी ताई बोला. हॅलो. हा, बोला. हा येस मॅडम. सर, सुगंधा बोलते. सर, खूप छान झालं सेशन. तुम्ही मला तर वाटतं रोज घेत जा मराठी सेशन. खूप इतकं छान वाटलं. मी युट्यूबवर परत एकदा बघणार आहे आणि परत एकदा ध्यान करणार आहे, कारण माझं स्टार्टिंग मिस झालेलं. परत म्हणजे एकदा काय 2-3 वेळा, किती वेळाही बघणार आहे मी तुमचं सेशन. महेंद्र सर परत परत घ्या. खरंच खरंच परत. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. सर, म्हणजे मला वाटतं मी ध्यानापेक्षा ना मी ते ऐकतच होते, तरी मला एवढं छान वाटत होतं, काय सांगू. आता मी एकदा परत बसणार आणि ध्यान करणार आहे त्याच्याबरोबरच. थँक्यू सर. शुअर शुअर. थँक्यू. थँक्यू. मानिनी ताई बोला. मानिनीजी. मानिनी ताई. हा, खूप खूप धन्यवाद सर. खूप छान, थँक्यू. खूप सुंदर. गंगा स्नान करवलं तुम्ही आम्हाला घरी बसल्या. इतकं छान की त्याला शब्द नाहीयेत. शब्दातीत झालेले आहे मी. खूप सुंदर. पहिल्या दिवशी गंगेची आरती, काल पौर्णिमेचं ध्यान 3 तास पत्रीजींबरोबर, सकाळी संध्याकाळी, आज परत आणि रात्री आता संध्याकाळी गंगा स्नान. अरे वा, काय म्हणजे अप्रतिम, सुंदर. थँक्यू. सगळे आभार पत्रीजींचे, कारण त्यांनी एवढा मोठा सेशन केला. एवढं छान म्युझिक त्याच्यामध्ये होतं. म्हणजे सकाळचं पण म्युझिक फार छान होतं, काल रात्रीचं पण अप्रतिम होतं, आणि आज यांचं हे सिंगिंग पण खूपच छान होतं. हो, हे खूप तिन्ही मी सुंदर, नंतर मस्त. वेगळे वेगळे करून काढून घेईन. हो. सो लेट्स सी. फार छान म्युझिक होतं हे सगळे. असं वाटत होतं संपूच नाहीये ध्यानाचं हा. हे, असं Correct. कंटिन्यू राहू दे असं वाटत होतं. हो, अगदी बरोबर मानिनी ताई. तसंच हो. वाटत होतं आज. आता सुरू झालं आणि आता संपलं, असं असं वाटत होतं. होऊ दे, चालूच राहू दे, असं म्हणजे संपूच नाहीये. संपूच नाही. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू पत्रीजी. मी फक्त इकडचं तिकडे करायचं काम केलंय, बाकी काही नाही. ते पण महत्वाचं आहे सर, खूप महत्वाचं आहे. शिल्पा कारण कथा, का ते जर मीना बरोबर चौकोनामध्ये गोल बसला नाही किंवा गोलामध्ये चौकोन बसला नाही, ते मॅच झालं नाही तर अनबॅलन्स होऊन हे होतं, मजा नाही येणार. ते तुम्ही खूप बॅलन्स करून आम्हाला सांगितलेत. खूप सुंदर, खूप सुंदर.